आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची चर्चा झाली। 2017 आणि 19च्या कर्जमाफी योजनेतून जे शेतकरी होते त्यांना आता कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय लवकरच सरकार घेणार असल्याची माहिती मिळते। यासाठी जवळपास 1200 कोटी रुपयांची तरतूद ही करावी लागणार आहे। मात्र विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने आज कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही। दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात होती, ज्याला सरकारने ज्यावर चर्चा केली। महायुती सरकारने केलेल्या कर्जमाफी विरोधात अहिल्यानगरच्या राहुरी शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। विशेष म्हणजे सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेच्या शेतकरी सेनेनं हे आंदोलन करून सरकारला घरचा आहेर दिला। फसव्या कर्जमाफीचे निकष 15 तारखेपर्यंत रद्द केले नाही, तर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। कर्जमाफीच्या घोषणेनंतरही विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र थांबलं नाही। 1 जून ते 7 जून या एका आठवड्यात विदर्भातील 11 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली। यात सर्वाधिक 4 आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या, नागपुरात 2 तर अमरावतीच्या मुर्शीद एका शेतकऱ्यानं जीवन संपवलं। तांदूळ उत्पादक चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही प्रत्येकी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली असून बुलढाण्यातही एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला। शासकीय कांदा खरेदीसाठी थेट बाजार समित्यांमधून खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आलेले असतानाही सलग दुसऱ्या दिवशी नाफेड आणि NCCFच्या सहकारी संस्थांनी कांदा खरेदीकडे पाठ फिरवल्याचं चित्र हे पाहायला मिळालं। नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांसह कांद्याचे प्रमुख आगार असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतही खरेदीसाठी कोणतीही यंत्रणा दाखल झाली नाही। नाफेड NCCF मार्फत कांद्याची खरेदी होणार असल्यानं या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणला। मात्र खरेदीसाठी संबंधित संस्था न आल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। कोकणातील अनेक भागात पावसानं चांगली सुरुवात करून दमदार सलामी दिली। रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात काल दुपारनंतर सुरू झालेला पाऊस चांगलाच बरसला। हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी तर कधी जोरदार बॅटिंग असं स्वरूप पावसाचं पाहायला मिळालं। त्यामुळे शेतकरी वर्गासह नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। उकाड्यापासून देखील नागरिकांना दिलासा मिळाला। सोमवारी मृग नक्षत्राची सुरुवात झाली आणि त्याच दिवसापासून पावसानंही हजेरी लावली। त्यामुळे शेतकरी देखील शेतीच्या कामांसाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे। तळ कोकणानंतर मध्य कोकणातील रायगडमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली। यंदा शेतकऱ्यांनी वेळेत भात पेरणी केली असून रायगडमधील शेतकरी आता सुखावल्याचं पाहायला मिळतंय। बेळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूननं जोरदार हजेरी लावली। पहिल्याच पावसात सगळीकडे दाणादाण देखील उडाली। बैल होंगल गावात बस स्थानक आणि वीर राणी चन्नम्मा चौकात अनेक दुचाकी वाहून गेल्या। अनेक तरुण पाण्यातून दुचाकी वाहून जाऊ नये म्हणून धडपड करत होते। अनेक भागात रस्त्यांना नदीपात्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्त्यावर वाहतूक बंद केली, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। अमरावतीमध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। अनेक ठिकाणी झाडंही उन्मळून पडली। वाहनांवर झाडं कोसळल्यानं वाहनांचंही मोठं नुकसान झालं। विद्युत खांबही पडल्यानं अनेक भागातला विद्युत पुरवठा खंडित झाला होता। तर दुसरीकडे महानगरपालिकेकडून रस्त्यावर पडलेलं झाड बाजूला करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं आणि वादळानं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। एकट्या श्रीगोंदा तालुक्यात हंगेवाडी आणि बोरी परिसरात 350 एकरवर फळबागांचं वादळानं मोठं नुकसान केलं। प्रामुख्यानं डाळिंब, केळी, आंबा, पपई या फळबागांचं मोठं नुकसान झालं असून डाळिंबाची झाडं अक्षरशः उन्मळून पडली। झाडाला आधार देण्यासाठी लावलेले बांबू आणि झाडांवरील क्रॉप कव्हर देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झालं। हिंगोली जिल्ह्यात दुपारनंतर सोसायट्याचा आणि मुसळधार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील केळीच्या बागांचं अतोनात नुकसान झालं। कळमनुरी तालुक्यातील चिखलीत शेतकरी चांदराव सूर्यवंशी यांच्या शेतातील केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। केळीच्या बागेतील केळीची काहीच दिवसामध्ये विक्री केली जाणार होती, परंतु त्यापूर्वीच काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। त्यामुळे शेतकऱ्याला मोठा फटका बसला। वर्ध्यातील सेलू तालुक्यातील महाबळा शिवाराला वादळी वाऱ्याचा फटका बसला। वादळामुळे महाबळा येथे विनोद महाकाळकर यांच्या केळीच्या बागेतील केळीची झाडं जमीनदोस्त झाली। केळीच्या बागेतील 1 ते 1.5 हजार झाडांचं नुकसान झालं। सोयाबीनमध्ये नापिकीमुळे केळीची लागवड केली, पण वादळात केळीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला। प्रशासनानं पाहणी करून मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली।
महाराष्ट्रात काही भागात मान्सून सक्रिय झाला असला तरी मराठवाड्यात यंदा मान्सूनचं आगमन उशिरानं होण्याची शक्यता आहे. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे यांनी हा अंदाज व्यक्त केला. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता पुरेसा आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. एल निनोचा फटका यंदा महाराष्ट्रातील शेतीला बसण्याची शक्यता आहे. राज्यातील जवळपास 50% तालुक्यांमध्ये पाऊस कमी पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेतीच्या मशागतीसाठी एकच बैल उपलब्ध असल्यानं लातूरच्या बोंबळी या गावात शेतकऱ्याला नांगराला बैलासह पत्नीला उभं करण्याची वेळ आली. काही दिवसांपूर्वीच वीज पडून शेतकरी काशीनाथ गायकवाड यांचा बैल मृत्युमुखी पडला. बैलाच्या अभावी दोघेही कष्टपूर्वक शेतीची कामं करत असून त्यांचा हा व्हिडिओ समोर आला. यानंतर शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी शेतकरी नेते अजित नवलेंनी केली. सोलापुरात मान्सूनच्या प्रतीक्षेत असणारा हरणांचा कळप हा कॅमेरानं टिपला. सोलापूर जिल्ह्यात मृगाचं आगमन झालं असलं तरी पावसाची ओढ कायम आहे. जिल्ह्यातील बोरामणी गावामध्ये मार्डानावरील मृग हे मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. प्राणीमित्र पप्पू जमादार यांनी हा हरणांचा कळप कॅमेऱ्यामध्ये टिपला. उजाड मार्डानावर पाण्याच्या शोधात भटकंती करणारं हरिण सध्या दिसतंय. माणसांप्रमाणे प्राणी देखील मान्सूनच्या प्रतीक्षेत पाहायला मिळत आहे. चंद्रपूर वनप्रकल्प विभागाच्या वतीनं येत्या मान्सून काळात आवश्यक त्या ठिकाणी वृक्षारोपणासाठी सुमारे 10,000 सीडबॉलची निर्मिती केली जाते. विशेष पद्धतीनं तयार केलेल्या गोळ्यांमध्ये देशी झाडांच्या बिया भरून हे गोळे सध्या वाढवण्याची प्रक्रिया सुरू आहे. वनविभागाच्या लोहारा रोपवाटिकेत हे काम निरंतर सुरू आहे. यात लोहारा येथील ग्रामस्थांसह अधिकारी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय देखील सहभागी झालेत. पाऊस काळात वनविभागाच्या जागांवर शुष्क डोंगरावर आणि ग्रामपंचायतींना हे सीड्सबॉल दिले जाणार आहेत. यंदा 10,000 सीडबॉलचं उद्दिष्ट असलं तरी सुमारे 16,000 गोळ्यांची निर्मिती केली. पुढील वर्षी अधिक नियोजनपूर्वक सीडबॉल निर्मिती आणि वितरण मॉडेल विकसित करण्यात येईल. राज्यातील धरणांमधला पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5% कमी झाला. सध्या फक्त 26% पाणीसाठा शिल्लक आहे. पश्चिम महाराष्ट्रात 16%, कोकणात 32%, उत्तर महाराष्ट्रात 27%, तर मराठवाड्यात 28% जलसाठा आहे. अमरावतीमध्ये 39%, तर नागपूर विभागात 36% पाणी आहे. तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 14% इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणेकरांना आता पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. खडकवासला धरण साखळीत 5 TMC पाणी शिल्लक असल्यानं पुणे महानगरपालिकेनं पाणी कपातीचा निर्णय घेतला. येत्या सोमवारपासून शहरात दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला. त्याचबरोबर शहरातील खासगी स्विमिंग पूल, बांधकाम व्यवसायांना देखील पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला. या संदर्भातला मसुदा महानगरपालिकेनं तयार केलेला आहे. गडचिरोलीत झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा सिरोंचा तालुक्यासह 50हून अधिक गावांना बसला. जोरदार पावसामुळे सिरोंच्यासह 50हून अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. पावसासह जोरदार वाऱ्यामुळे अल्लापल्ली ते सिरोंच्या दरम्यान असलेल्या वीज वाहिन्यांवर मोठी झाडं कोसळली. 5 महत्त्वाचे वीज टॉवर जमीनदोस्त झाल्यानं संपूर्ण वीज पुरवठा यंत्रणेलाच मोठा फटका बसला. मीरा भाईंदरमध्ये वारंवार होत असलेल्या पाणी टंचाईच्या विरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली. शिवसेनेनं आज मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयासमोर टंबरेल आंदोलन केलं. आंदोलक निवेदन देण्यासाठी पालिका मुख्यालयात गेले असता त्यांना प्रवेशद्वारावरच रोखलं. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी आज लाक्षणिक संपावर गेले. राज्यातील मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनानं अद्यापही गांभीर्यानं लक्ष न दिल्यानं राज्यभरातील कर्मचारी एक दिवसीय लाक्षणिक संपावर गेलेत. या आंदोलनाद्वारे शासनाचं लक्ष वेधून घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांचा आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी एकदिवसीय संपाचा फटका पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाला बसला. संपामुळे वाहन नोंदणी, परवाना, परवानगीपत्र यांसारखी अनेक कामं ठप्प झाली. मात्र सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पनवेल आरटीओनं काही कर्मचाऱ्यांच्या मदतीनं अत्यावश्यक सेवा या सुरू ठेवल्या. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मोठी गर्दी झाली होती. रक्तसांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला होता.
नागपुरात शालेय विद्यार्थ्यांना गणवेश घेण्यासाठी फक्त 240 रुपयांचा निधी दिला जात असल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मनसेनं या विरोधात जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर अर्धनग्न आंदोलन केलं आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला. साईबाबांच्या शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं समोर आलं. मंदिर परिसरातील शेकडो प्रसादाच्या दुकानांमध्ये भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री सुरू आहे. धक्कादायक म्हणजे या पेढ्यांवर पॅकेजिंग, एक्सपायरी डेट किंवा बनवणारा कुठला याचा काहीही उल्लेख नाही. प्रसादाच्या नावाखाली साई भक्तांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या प्रकाराकडे शिर्डी महानगरपालिका आणि अन्न आणि औषध प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं वर्ध्यातील प्रमुख गोरस भंडार संस्थेवर अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई केली. वर्ध्याच्या गोरस भंडारवर झालेल्या कारवाईनंतर इथलं उत्पादन आणि विक्री बंद झाली. यामुळे शेतकरी, पशुपालक यांचा दुग्ध व्यवसायाला मोठा फटका बसला. नातू आणि पणतू सांभाळ करत असल्यानं 90 वर्षाच्या आजीनं दावा करत आपली जमीन परत मिळवली. नातू आणि पणतू सांभाळ करेल या अपेक्षेनं आजीनं आपली 8 एकर जमीन बक्षीसपत्र आणि फेरफार करून त्यांच्या नावावर केली होती. मात्र जमीन नावावर करूनही नातू आणि पणतूकडून योग्य सांभाळ केला जात नव्हता. त्यामुळे आजी हौसाबाई लहाड यांनी जमीन परत मिळावी म्हणून दावा केला. सुनावणीनंतर उपविभागीय अधिकारी रोहिणी नन्ने विरोळे यांनी ज्येष्ठ नागरिकांचं पालन पोषण आणि कल्याण अधिनियम 2007च्या कायद्याअंतर्गत संबंधित बक्षीसपत्र आणि त्यावरील फेरफार नोंद रद्द केली. या निर्णयामुळे जमीन तर आजीच्या नावे झाली, शिवाय जमिनीवर नातू पणतू यांनी घेतलेले शासकीय लाभ, अनुदान, पीक विमा यासह आर्थिक लाभ व्याजासह परत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अधिक मासानिमित्त जावयाला केलेली अंगठी मांजरीनं खाल्ल्याचा प्रकार बीडमध्ये घडला. धोंड्याच्या महिन्यासाठी आलेल्या जावयाला सरप्राईज देण्यासाठी अंगठी धोंड्यात ठेवून तो इतर धोंड्यांसोबत ठेवला होता. मात्र स्वयंपाकानंतर आवरावर सुरू असताना घरात शिरलेल्या मांजरीनं नेमका तोच धोंडा खाल्ला आणि घरच्यांची एकच धांदळ उडाली. त्यानंतर काय तर अंगठी परत मिळवण्यासाठी या मांजरीला चक्क 4 दिवस घरात बांधून ठेवण्यात आलं होतं. विष्ठेद्वारे अंगठी बाहेर पडेल अशी अपेक्षा होती. मात्र तसं न झाल्यास तिला पशुवैद्यकाकडे नेऊन उलटीसाठी औषध देण्यात आलं. मात्र मांजरीला उलटी झाली नाही, उलट त्यात मांजरीचा जीव गेला. त्यानंतर मृत मांजरीच्या पोटावर शस्त्रक्रिया करून सोन्याची अंगठी बाहेर काढण्यात आली. नीट पेपर लीक प्रकरणात अटक केलेल्या मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या सीबीआय विशेष न्यायालयानं फेटाळला. सीबीआयकडे मनीषा वाघमारे विरोधात साक्षी पुरावे असल्यानं न्यायालयात त्याचा अभ्यास केला जाणार आहे. संपूर्ण प्रकरणात जामिनासाठी अर्ज करणारी मनीषा वाघमारे ही पहिलीच आरोपी ठरली. मुली सुरक्षित नाहीत याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलेला आहे. डोंबिवलीत आडवली परिसरात एका 8 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. 19 वर्षाच्या मोहम्मद रजाक नावाच्या तरुणानं या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. आरोपीवर पोस्को आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून फरार आरोपीचा शोध घेतला जातो. या घटनेनंतर बजरंग दल आणि संघाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. नागपुरात सावत्र पित्यानं 8 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर नंदुरबार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. नवी मुंबईत आईनं आपल्या 5 दिवसाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली. घरगुती वादाला कंटाळून या महिलेनं बाळाची हत्या केल्याचं चौकशीतून समोर आलं. या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी आईला अटक केली. सासू, नवरा आणि महिलेमध्ये वारंवार वाद होत होते. या वादातूनच महिलेनं मुलाची हत्या केली.